नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत 12 मे 1944 रोजी धुळे येथून प्रसिद्ध झालेला एक ऐतिहासिक पक्कड वॉरंट म्हणजे जाहीरनामा. हा जाहीरनामा त्या काळातील नासधूस आणि जाळपोळ प्रकरणांतील फरार आरोपींविषयी होता, असे ब्रिटिश शासनाचे म्हणणे होते. मात्र यामागे या स्वातंत्र्य सैनिकांना पकडण्याचा हा प्रयत्न होता. ब्रिटिश सरकारकडून जाहीर करण्यात आले होते की काही इसम फरार असून त्यांना पकडून देणाऱ्या किंवा त्यांच्या अटकेस मदत करणाऱ्या व्यक्तीस रोख इनाम दिले जाईल. या यादीत समाविष्ट नावे अशी होती: उत्तम गिरधर पाटील, राहणार डांगरी, तालुका अमळनेर, बक्षीस ₹5000. विष्णू सीताराम पाटील, कापडणे, तालुका धुळे, बक्षीस ₹1000. व्यंकट तानाजी धोबी, बोराडी, तालुका शिरपूर, बक्षीस ₹1000. शिवराम महिपत पाटील, राहणार शिंदखेडे, ₹1000. ही माहिती कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास दिल्यास डिस्ट्रिक्ट सुप्रिटेंडंट यांच्यामार्फत इनाम अदा करण्यात येणार असल्याचे नमूद होते. विचार करा, त्या काळातील 5000 म्हणजेच आजचे किती रुपये असतील. त्यावेळेस 5000चे सोने घेतले असते तर आज किती लाखाचे गेले असते. म्हणजे विचार करा, आजच्या हिशोबाने किती लाख रुपये यांच्यावर बक्षीस ठेवण्यात आले असते. अशा ऐतिहासिक कागदपत्रांमधून आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थितीची झलक आणि आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून देशासाठी लढले यातून या व्यक्तींचं कार्य पाहायला मिळते. खानदेशातील या आणि अशा 500च्या वर व्यक्तींवर स्वतंत्र व्हिडिओ आपल्याच पेजवर येणार आहेत. अशाच ऐतिहासिक माहितींसाठी पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश.